नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या 11 जागा आहेत. पैकी भाजप लढवणारे 5 किंवा 5 त्यांना जिंकण्याची खात्री आहे. भारतीय जनता पक्षाने 5 उमेदवारांची नावं घोषित केलेली आहेत की जे आता आमदार होऊ शकतात. त्यापैकी अर्थातच एक सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, डॉक्टर परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे अशी 5 नावं आता झालेली आहेत अंतिम. यापैकी बरीच नावं चर्चेमध्ये होती. त्यापैकी रावसाहेब दानवेंचं नाव चर्चेमध्ये होतं, महादेव जानकरांचं नाव चर्चेमध्ये होतं, हर्षवर्धन पाटील यांचं नाव चर्चेमध्ये होतं. यापैकी राज्यसभेवर कोण जाईल हे बघितलं पाहिजे. पण आता विधान परिषदेचे उमेदवार जाहीर झालेले आहेत. हे 5 उमेदवार जाहीर झाले आहेत. काय गणित असेल नक्की भाजपचं याच्याबद्दल आपल्याला बोलायचंच आहे. पण सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे भाजपनं एक प्रायचित्त घेतलं ते फार बरं केलं. उशिरा का असेना पण भाजपला एक शहाणपण सुचलं ते फार बरं झालं. त्यांनी पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. पंकजा मुंडे या फार महत्त्वाच्या नेत्या आहेत. त्यांचा आपला एक दबदबा आहे आणि ठीक आहे, मर्यादित असेल पण त्यांची एक ताकद आहे. आणि पंकजा मुंडे भाजपला हवे आहेत हे भाजपला आता कळालं, हे फार बरं झालं. खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्येच पंकजा मुंडेंचा पराभव झाला मागच्या, तेव्हा धनंजय मुंडे विरोधामध्ये होते. धनंजय मुंडे तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होते. आता इथे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहेतच, पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच त्यांचा भाजपसोबत आहे. पण पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडेंनी केला, ज्या पंकजा मुंडे मंत्री होत्या आणि जनतेच्या मनातली मी मुख्यमंत्री आहे असं त्या म्हणाल्या होत्या. या जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आमदारकीलाच पराभूत झाल्या. तेव्हा भाजपच्याच अंतर्गत लोकांनी मला पाडलं, मला पराभूत केलं आणि भाजपचेच लोक मला माझं राजकारण संपवत आहेत अशा प्रकारची भूमिका त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष पद्धतीने मांडली होती. आणि त्यांचा एकूण रोष हा देवेंद्र फडणवीसांवर होता हे पण त्यामुळे लपून राहिलं नाही. या निवडणुकीमध्ये त्यांना लोकसभेला उभं केलं गेलं बीडमधून. तर झालं असं की डॉक्टर प्रीतम मुंडे ज्या खासदार होत्याच बीडच्या, त्यांना सांगितलं की तुम्ही यावेळी उभं राहू नका. त्यामुळे प्रीतम मुंडेंची खासदारकी केली. पंकजा मुंडे पराभूत झाले, त्यामुळे पंकजा मुंडेंना काहीच मिळालं नाही. एकूणच मोठा फटका बसता. धनंजय मुंडेंसाठी हे मोठं अपयश होतं. धनंजय मुंडेंनी ठरवलं होतं काही झालं तरी पंकजा मुंडे निवडून येतील असा प्रयत्न धनंजय मुंडे अगदी मनापासून करत होते. पण शरद पवारांनी जणू काही धनंजय मुंडेंच्या उमेदवाराचा पराभव करायचा हे ठरवलेलंच होतं आणि त्यामुळे बजरंग सोनावणे विजयी झाले, पंकजा मुंडे पराभूत झाल्या. हा पराभव अर्थातच पंकजा मुंडेंच्या जिव्हारी लागला असणार आणि अर्थातच भाजपला सुद्धा मोठा फटका बसला असणार. धनंजय मुंडेंना सुद्धा तो खरं म्हणजे फार मोठा झटका होता एका अर्थानं, कारण धनंजय मुंडेंचाच हा पराभव होता. मुंडे बहीण भावांचा पराभव होणं बीडसारख्या त्यांच्या एका अर्थानं बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मतदारसंघामध्ये हे फार अनपेक्षित होतं. पण शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक अगदी चालली आणि धाकधूक वाढत होती. पंकजा मुंडे पुढे मागे असं करत शेवटी पंकजा मुंडे पराभूत झाल्या. आता या पंकजा मुंडे पराभूत झाल्यानंतर तिथल्या कार्यकर्त्यांनी बऱ्यापैकी आक्रोश केला आणि ते बरंच झालं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर आता पंकजा मुंडेंचं काय करायचं हा मुद्दा महत्त्वाचा होता. मुळात पंकजा मुंडे आपल्याला हव्यात हे भाजपच्या लक्षात येत नव्हतं. पंकजा मुंडे मंत्री होत्या, 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या, सरकारच आलं नाही, त्यामुळे त्यांचं मंत्रिपद गेलं असे म्हणण्याची काही गरज नाही. पण पंकजा मुंडे आमदार पण न होणं, मग त्यांना पक्षाचं राष्ट्रीय स्तरावरचं काम दिलं गेलं वगैरे सगळं झालं. पण पंकजा मुंडे एकूणच राजकारणातून बाहेर जात आहेत. पंकजा मुंडेंकडे दुर्लक्ष होत आहे. तर राजकारणातून संपू शकतील, त्यांचं पुनर्वसन कोण करणार अशा अनेक गोष्टी सुरू होत्या. लोकसभेच्या निमित्तानं त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी कदाचित प्रयत्न केला असेल पण त्या पराभूत झाल्या. आता काय होणार हा मुद्दा महत्त्वाचा होता. पंकजा मुंडेंना आता विधान परिषदेवर घेतलं गेलेलं आहे, म्हणजे पंकजा मुंडे आमदार होणार हे स्पष्ट झालंय आणि कदाचित मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंकजा मुंडे मंत्री पण होऊ शकतात. शेवटचे जे काही 2-1 महिने महत्त्वाचे आहेत त्या मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागणार आहे आणि मंत्रिमंडळ विस्तार केल्यानंतर कदाचित पंकजा मुंडे मंत्री पण होतील. याचा अर्थ असा आहे की पंकजा मुंडेंची आपल्याला गरज आहे हे भाजपला कळून चुकलं आहे. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की भाजपचा या लोकसभा निवडणुकीमध्ये जो पराभव झाला तर त्याला बरीच कारणं, त्याच्यावर मी बरेच कार्यक्रम केलेले आहेत. पण त्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा होता, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन जे आहे त्यामुळे मराठा एकवटले आणि ते भाजपच्या विरोधामध्ये गेले आणि प्रामुख्यानं महाविकास आघाडीला मराठा मतदारांनी मत दिलं असे एकूण कल दिसतोय बऱ्यापैकी. त्या तुलनेमध्ये जे ओबीसी हे खरं म्हणजे भाजपचा आधारस्तंभ किंवा भाजप ज्या प्रकारे भाजपला यश मिळालं महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये ओबीसी
फार महत्त्वाचे होते. आणि माधव पॅटर्न अर्थातच तेव्हा गोपीनाथ मुंडे सांगत असत, माळी धनगर वंजारी, तर तो माधव फॉर्म्युला जो आहे तोही फॉर्म्युला बऱ्यापैकी चालला तेव्हा. आणि ओबीसी ना महत्त्व प्राप्त झालं. त्याच कालावधीमध्ये गोपीनाथ मुंडे हे भाजपचे दणकट नेते म्हणून पुढे आले. त्याच कालावधीमध्ये एकनाथ खडसे यांनाही फार महत्त्वाचं स्थान मिळालं. आणि एकूणच ओबीसी नेते जे आहेत ते भारतीय जनता पक्षामध्ये महत्त्वाचे नेते म्हणून बरीच नावं सांगता येतील, पण त्यांचं महत्त्व लक्षात आलं आणि भाजपने त्यांना महत्त्व दिलं. आता याच्यामध्ये मुंडे, फरांदे, खडसे अशी बरीच नावं सांगता येणं शक्य आहे. बरोबर, या सगळ्या लोकांना भाजपनं जे काही बळ दिलं त्यामध्ये अर्थातच हा ओबीसी जातसमूह आपल्यासोबत येणं फार महत्त्वाचं होतं. कारण तेव्हा सुद्धा म्हणजे भाजप जेव्हा सत्तेमध्ये आला महाराष्ट्रामध्ये, किंवा भाजपला महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला जेव्हा बळ मिळालं तेव्हा सुद्धा मराठा मतदार हे भाजपसोबत फार होते असं नाही. किंवा बरेचसे मराठा नेते हे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे मराठा मतदार सुद्धा तसे काँग्रेस राष्ट्रवादी सोबतच बऱ्यापैकी होते. एक गठ्ठा होते असं नाही, पण बऱ्यापैकी होते. त्यामुळे पूर्णपणे मराठ्यांच्या भरवशावर भारतीय जनता पक्षाला यश कधी मिळालंच नाही. भाजपला प्रामुख्यानं ओबीसी मतं मिळाली, ओबीसी वोट बँक मिळाली. आणि त्यामुळे ओबीसी वोट बँक ही महत्त्वाची आहे हे भाजपच्या लक्षात आलेलं होतं. दरम्यानच्या काळात मात्र या ओबीसी वोट बँकेकडे भाजपचं दुर्लक्ष झालं आणि ओबीसी तगडे नेते जे आहेत भारतीय जनता पक्षामधले त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. एक लक्षात आलं नाही मुळात भारतीय जनता पक्षाच्या की गोपीनाथ मुंडे हे बंजारी समाजाचे प्रामुख्याने नेते होते, ऊस तोडणी कामगारांचे नेते होते. त्याचं एक वेगळं स्थान त्या सगळ्या परिसरामध्ये या जातसमूहांमध्ये होतं, हे बरोबरच आहे. अर्थातच तो वारसा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडे आलेला आहे आणि त्यांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. वंजारी समुदाय आपल्याकडे यावा यासाठी कुठल्या तरी वंजारी माणसाला तिकीट दिलं आणि कुठल्या तरी वंजारी माणसाला खासदार केलं किंवा केंद्रीय मंत्री केलं म्हणजे वंजारी मतं येतात असं होत नाही. मुळामध्ये ज्या जातसमूहांबद्दल आपण बोलतो त्या जातसमूहांनी त्याला नेता मानलं पाहिजे. केवळ याची जात अमुक आहे म्हणून तमक्या जातीची मतं मिळतात असं होत नाही. म्हणजे गोपीनाथ मुंडेंना नंतर पंकजा मुंडे या त्यांचा वारसा चालवत असताना पंकजा मुंडेंना बघून, पंकजा मुंडेंकडे दुर्लक्ष करून डॉक्टर भागवत कराड यांना राज्यसभा दिली गेली. डॉक्टर भागवत कराड हे चांगले सद्गृहस्थ आहेत, डॉक्टर आहेत, बुद्धिमान गृहस्थ आहेत. ते केंद्रामध्ये अर्थराज्यमंत्री पण झाले. हे सगळं चांगलं आहे की त्यांना हरकत नाही, अशा एखाद्या माणसाला करायला हरकत नाही. पण मुळामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर भागवत कराड हे मराठवाड्यातले आहेत. डॉक्टर भागवत कराड वंजारी आहेत म्हणून ते मराठवाड्याचे आणि वंजारी समुदायाचे नेते होत नाहीत. कारण भागवत कराड हे शेवटी त्यांचं एकूण स्थान काय होतं तर ते औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते आणि काही काळ त्यांना महापौर म्हणून सुद्धा संधी मिळाली. हे एवढं वगळलं तर आत्ता भागवत कराड हे महानगरपालिकेसाठी उत्सुक होते. त्यापेक्षा त्यांच्या काही फार मोठ्या आकांक्षा नव्हत्या, पण त्यांना राज्यसभेवर खासदार केलं, मंत्री केलं. पण म्हणून ते पंकजा मुंडेंना रिप्लेस करू शकतील असं मानण्याचं कारण नाही. भागवत कराडांना केलं गेलं. रमेश कराड हे विधान परिषद त्यांना मिळाली, आमदारकी मिळाली, सगळं बरोबर आहे. पण केवळ वंजारी नेत्यांना आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं म्हणून वंजारी मतं आपल्यासोबत येतील असं मानण्याचं कारण नाही. तुमच्याकडे वंजारी समुदायाचं, ओबीसी समुदायाचं एक चांगलं नेतृत्व सिद्ध झालेलं असताना त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष का केलं हा खरं म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे. मुळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत असंतोषामुळे किंवा अंतर्गत इनफायटिंगमुळे त्यांचं जे काही सगळ्या सुंदोपसुंदी झाली त्याच्यामुळे पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि धनंजय मुंडे विजयी झाले. पण धनंजय मुंडेंचे देवेंद्र फडणवीसांशी असणारे संबंध हे लपून राहिलेले नाही आहेत. ते तेव्हाही होते, पहाटेच्या शपथविधीच्या वेळी होते आणि आता ते पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे विजयी व्हावेत असा प्रयत्न कोणी केला असेल माहिती नाहीये. पण पंकजा मुंडे जे म्हणतात ते लक्षात घेतलं तर पंकजा मुंडेंना जाणीवपूर्वक पराभूत केलं गेलं. आता मुद्दा असा आहे की पंकजा मुंडेंसारखा एक महत्त्वाचा नेता, महत्त्वाच्या नेत्याचा पराभव झाल्यामुळे भाजपला एका विशिष्ट समुदायाकडून एका विशिष्ट भागामध्ये जो फटका बसला हा फटका भाजपच्या लक्षात आला नाही. आता मला असं वाटतं की भाजपच्या लक्षात आलेलं आहे की पंकजा मुंडे महत्त्वाच्या आहेत. पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाच्या आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे भाजपसोबत असणं, त्या काहीतरी पदावर असणं आवश्यक आहे, त्यांचं पुनर्वसन आवश्यक आहे. हे कळणं हे मला असं वाटतं की पश्चातबुद्धी आहे, पण किमान आता समजतंय ही चांगली गोष्ट आहे. आणि पंकजा मुंडेंचा फायदा भारतीय जनता पक्षाला निश्चितपणे जो काही कमी जास्त प्रमाणात आहे पण तो होणार आहे. आता गंमत अशी की हे पंकजा मुंडे वगळल्या तर बाकी 4 नावांचा काय फायदा होणार आहे विधानसभा निवडणुकीला हे माहिती नाही. ही सगळी नावं ही देवेंद्र फडणवीसांची अत्यंत लाडकी नावं आहेत, जवळची नावं आहेत. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना विधान परिषद दिलेली आहे, चांगली गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीसांचे निष्ठावंत निकटवर्ती आमदार होते, ही चांगलीच गोष्ट. पण मुद्दा असा की त्यामुळे त्या सगळ्याचा फायदा विधानसभा निवडणुकीला होईल का, एकूण एक मास बेस मिळवण्यामध्ये होईल का,
वोट बँक मिळवण्यामध्ये होईल का, हा विचार केला पाहिजे. सोशल इंजिनिअरिंग वगैरे आपण जे म्हणत असतो ना, ते वेगळं. सोशल इंजिनिअरिंगचा अर्थ असा अजिबात नाही की हा या जातीचा, तो त्या जातीचा, तो त्या जातीचा, तो त्या जातीचा. म्हणजे माधव हा माळी आहे, हा धनगर आहे, हा वंजारी आहे. पण म्हणून कुठलाही माळी चालत नाही, म्हणून कुठलाही धनगर चालत नाही, आणि म्हणून कुठलाही वंजारी चालत नाही. शेवटी त्या समुदायामध्ये एक प्रतिष्ठा असणारा असा एक नेता असतो. त्या नेत्यांना बळ देणं हे फार महत्वाचं असतं. नंतर लोकांना कळतं की अरे हे अमुक जातीचे आहेत, म्हणून त्या जातीचे लोक हा नेता आमचा आहे असं मानतीलच असं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे बाकीच्या 4 लोकांची निवड करताना मला असं वाटतं की भाजपनं सोशल इंजिनिअरिंगचा विचार केलेला आहे, पण जे बेरजेचं राजकारण करायला पाहिजे त्याचा मात्र थोडासा विसर पडलाय असं मला वाटतं. सदाभाऊ खोत, आता सदाभाऊ खोतांचा एकूण किती उपयोग होतोय तो बघितला पाहिजे. कारण सदाभाऊ खोतांना आपला मतदारसंघ नाहीये, तर त्यांना त्यांची कुठली वोट बँक आहे हे माहिती नाहीये. ते शेतकरी आहेत, मराठा आहेत, हे सगळं बरोबर आहे. पण एकूणच त्यांचं जे काही चळवळीमध्ये राजू शेट्टींसोबत ते होते, त्यानंतर बाहेर पडले, दरम्यानच्या काळामध्ये भाजपसोबत गेले, मंत्री झाले, हे सगळं झालं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये सदाभाऊ खोतांची विश्वासार्हता हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. सदाभाऊ खोत आपल्यासोबत असल्याचा भाजपला किती फायदा होणार आहे ते बघितलं पाहिजे. हे केवळ सदाभाऊ खोत आहेत तर सदाभाऊ खोतांच्या पाठीशी आता काही फार एक जातसमूह आहे असं मांडण्याचं कारण नाही, शेतकरी त्यांच्यासोबत आहेत असं मांडण्याचं कारण नाही. त्यामुळे सदाभाऊ खोतांचा कितपत फायदा भाजपला होणार आहे हा विचार अर्थात भाजपने केला असेलच, पण मुद्दाम ते सांगून ठेवलं पाहिजे. डॉक्टर परिणय फुके हे कुणबी आहेत, विदर्भातले आहेत, त्यांचा कितपत फायदा होतो आहे ते बघितलं पाहिजे. पुण्यातल्या दोघांचा याच्यामध्ये समावेश आहे. एक आहेत योगेश टिळेकर आणि दुसरे आहेत अमित बोरखे. योगेश टिळेकर हे भाजपचे आमदार होते हडपसरमध्ये. आता हडपसरमध्ये त्यांची जागा विधानसभेची अजित पवार गटाकडे आहे, चेतन तुपे आमदार आहेत, आणि त्यामुळे अर्थातच तिथे काय करायचं हा प्रश्न असणारच आहे की योगेश टिळेकरांचं काय करायचं. योगेश टिळेकरांना आत्ता विधानसभा निवडणुकीमध्ये ती जागा मिळू शकणार नाही, कारण ते चेतन तुपेंचे आहे. चेतन तुपे हे आत्ता विद्यमान आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांनाच पुन्हा विधानसभेची जागा मिळेल याच्यामध्ये काही शंका नाही. त्यामुळे योगेश टिळेकर हे पक्ष संघटनेमध्ये पण त्यांनी काम केलं, भाजयुमोमध्ये ते सक्रिय होते, नेते होते. योगेश टिळेकर माळी आहेत, पण म्हणून माळ्यांचे ते नेते आहेत का हा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. त्याचवेळी अर्थातच आता छगन भुजबळ हे सुद्धा भाजपसोबत आहेतच, पण याचा विचार केला पाहिजे की योगेश टिळेकरांचा कितपत उपयोग होऊ शकतो. अमित गोरखे मातंग आहेत आणि पिंपरी चिंचवडमध्ये आहेत, तरुण आहेत, एकूण शिक्षण संस्था वगैरे असं फार चांगलं जाळं असणारे अमित गोरखे आहेत. त्यांच्या चांगल्या शिक्षण संस्था आहेत, तरुण आहेत. मी म्हटल्याप्रमाणे जातीचा मुद्दा अर्थातच महत्त्वाचा आहे, पिंपरी चिंचवडमधलं एक महत्त्वाचं नाव आहे, हे सगळं आहे. पण तरीही त्यांच्यामुळे प्रभावित होणारी मतं किती आहेत याचा विचार अर्थातच केला पाहिजे. तो विचार भाजपनं केला असेल अशी शक्यता आहे, मला माहिती नाही. पण या सगळ्याच एकूण 5ही नावांचा किती फायदा होऊ शकतो किंवा काय होऊ शकतं. पण एक नक्कीच आहे की भाजपनं हे सगळं करत असताना प्रामुख्यानं मराठापेक्षा सुद्धा आता ओबीसी वोट बँक जी आहे तीच आपली खात्रीची आहे असं बहुधा मांडलेलं आहे की काय, हे बघितलं पाहिजे. असं जर केलं तर मग भाजपची ती चूक पण ठरेल हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण ज्या प्रकारे रावसाहेब दानवेंचा पराभव जालन्यामध्ये झाला तो अनपेक्षित होता, पण तो प्रामुख्याने मनोज जरांगे फॅक्टरमुळे झाला. मनोज जरांगे यांच्यामुळे भाजपच्या बऱ्याच नेत्यांचे पराभव झाले आणि मराठा मतं जी आहेत ती भाजपच्या विरोधामध्ये चाललेली आहे. ते लक्षात घेता भाजपला खरं म्हणजे या निमित्ताने मराठा नेतृत्वाला जरा खुश करण्याची संधी होती, ती त्यांनी गमावली का हे बघितलं पाहिजे. की मराठा मतं आपल्याला मिळणारच नाहीत हे भाजपनं परस्पर ठरवून टाकलंय. आपण काही प्रयत्न केले तरी मराठा मतं आपल्याकडे येणारच नाही. तसं झालं तर मात्र मोठा फटका बसू शकतो. कारण शेवटी मराठा समुदाय ज्या प्रकारे एकवटतो तसे ओबीसी एकवटतात असं नाही. कारण शेवटी ओबीसींची ओळख ही एका अर्थानं तांत्रिक वर्गवारी आहे. मराठा यांच्यामध्ये मात्र एक असणारी अस्मिता ही वेगळी आहे. तर मराठा ज्या प्रकारे एकवटू शकतात त्या प्रकारे ओबीसी एकवटतीलच याची खात्री नाही आहे. कारण मी मागे असं म्हटलं होतं की मराठा असं म्हटल्यानंतर जी अस्मिता तयार होते तशी माळी किंवा धनगर किंवा वंजारी किंवा गुरव किंवा काय यांची आपली स्वतःची एक अस्मिता तयार होते असं म्हणण्याचं कारण नाही. की माळी आणि धनगर हे परस्परांच्या सोबत केवळ ओबीसी आहेत म्हणून कितपत येतात हे बघितलं पाहिजे. फक्त धनगर उभे राहू शकतात, फक्त माळी उभे राहू शकतात, पण केवळ ओबीसी म्हटल्यानंतर हे सगळे जात समूह एकत्र येतात का हा पण मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे ओबीसीना सोबत घेताना मराठा समुदायाकडे दुर्लक्ष होत आहे असं काही होतंय का हाही मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. असं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आत्ता साधारणपणे ज्या लोकांना संधी मिळाली आहे त्यामध्ये आत्ता मी म्हटल्याप्रमाणे जवळपास सगळे ओबीसी आहेतच या याच्यामध्ये. त्याच्याशिवाय अगोदर गोपीचंद पडळकर
भागवत कराड, रमेश कराड, प्राध्यापक राम शिंदे अशा अनेकांना संधी भाजपने दिली. महादेव जानकरांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. या सगळ्यामध्ये मराठा नेतृत्वाचा एक मोठी पोकळी भाजपकडे आहे का, हा पण मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. चंद्रकांत पाटील हे आहेत कोल्हापूरचे, आता आहेत कोथरूडचे आमदार, मंत्री आहेत. पण चंद्रकांत पाटील जरी मराठा असले तरी ते मराठा नेते होतील का, होतात का, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. दुसरीकडे विनोद तावडे हे मराठा आहेत, पण ते मराठा नेते म्हणून पुढे येऊ शकतात का, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. नारायण राणे आता खासदार झालेले आहेत, पण त्यांना मंत्रिपद दिलेलं नाही आहे यावेळी, पण ते मराठा नेते होऊ शकतील का, हा पण मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. अशोक चव्हाणांना आता राज्यसभेवर घेतलं गेलेलं आहे. एक मोठा मराठा नेता म्हणून अशोक चव्हाणांची ओळख होतीच, पण आता भाजपसोबत गेल्यानंतर मात्र नांदेडची निवडणूक लक्षात घेता तसं काही अशोक चव्हाणांना फार फायदा होईल किंवा अशोक चव्हाणांचा भाजपला फायदा होईल असं काही दिसत नाहीये. अशा सगळ्या याच्यामध्ये ओबीसी अनुनय करण्यामध्ये, ओबीसींना सोबत घेण्यामध्ये, सोशल इंजिनिअरिंगच्या या प्रयत्नामध्ये मराठा अधिक दुरावतील का, हा पण मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि जर ओबीसीना जवळ घेण्याच्या प्रयत्नामध्ये मराठा दुरावले, हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट, ओबीसी सुद्धा त्यामुळे नाही एकवटले. शेवटी सगळीच ओबीसी आता भाजपसोबत येतील असं म्हणण्याचं कारण नाहीये. याचं कारण असं आहे की ओबीसी ज्याप्रमाणे भाजपसोबत होते त्याचप्रमाणे शिवसेनेसोबत सुद्धा होते. शिवसेनेचा जो प्रयोग झाला महाराष्ट्रामध्ये, तो प्रयोग हे एका अर्थानं राजकारणाचा अवकाश बदलून टाकण्याचा प्रयत्न होता. काँग्रेसी पद्धतीच्या राजकारणापेक्षा वेगळा पर्यायी राजकारणाचा अवकाश जेव्हा शिवसेनेनं उभा केला, तेव्हा शिवसेनेसोबत प्रामुख्यानं जे लोक आले, जे मतदार आले, त्यामध्ये ओबीसी मतदार हे प्रामुख्यानं होते. तर या सगळ्याचा विचार करता जर शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरेंकडे बऱ्यापैकी हा मतदार आजही दिसतो आहे. काँग्रेस सुद्धा आता ज्या प्रकारची भाषा करत आहे, जातनी आहे, जनगणनेची भाषा करत आहे, अल्पसंख्य, वंचित वगैरेची भाषा करत आहे, त्यामुळे काँग्रेससोबत सुद्धा हा वर्ग असू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुद्धा हा वर्ग अर्थातच असू शकतो. डॉक्टर अमोल कोल्हेंसारखा एक चांगला चेहरा आता शरद पवारांना मिळालेला आहे. हे लक्षात घेता एकूणच ही सगळी ओबीसी वोट बँक जी आहे ती ओबीसी वोट बँक काही महाविकास आघाडीकडे जाईल, काही महायुतीकडे जाईल. पण मराठा मात्र महायुतीपासून पूर्णपणे दुरावले, तुटले. तर याचा फटका बसेल का, म्हणजे ओबीसींना चुचकारण्याच्या नादामध्ये हा फटका बसेल का, हाही विचार तेवढाच केला पाहिजे. मी मागे असं म्हटलं होतं की अजित गोपछडे यांना नांदेडमधून खासदार केलं गेलं, म्हणजे राज्यसभेवर घेतलं गेलं. पण अजित गोपछडे नांदेडच्या लोकसभा निवडणुकीत कुठे दिसलेच नाहीत. ते केवळ लिंगायत आहेत म्हणून अजित गोपछडे चालतील आणि लिंगायतांचे नेते होतील असं होत नाही. तर मला असं वाटतं की हा सगळा जातीय संदर्भामध्ये उमेदवार घोषित करताना आणि उमेदवार ठरवताना ही थोडी अवघड गोष्ट असते, एवढं सोपं नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या प्रकारचं सोशल इंजिनिअरिंग भाजप करू पाहत आहे त्याचा फायदाच होईल असं नाही, त्याचा फटका पण बसू शकतो. आणि तो फटका कुठल्या स्वरूपाचा असतो ते लक्षात येणार नाही. पण आत्ता भाजपची ही यादी बघताना मला असं वाटलं की भाजपनं या प्रकारे याचा विचार केलाय की नाही माहिती नाहीये, पण हे पाचही उमेदवार लक्षात घेता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाला त्याचा किती फायदा होईल हे बघितलं पाहिजे. पण पंकजा मुंडेंचं पुनर्वसन होणं, पंकजा मुंडेंना मुख्य प्रवाहात राज्याच्या आणलं जाणं, याचा मात्र पंकजा मुंडेंना फायदा होईलच, पण भाजपला सुद्धा निश्चितपणे फायदा होईल असं मला वाटतं. बरेच आडाखे सुरू आहेत, शेवटचे काही दिवस उरलेले आहेत, त्यामुळे अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत चौकार षटकार मारायचं असं भाजपनं ठरवलेलं दिसतंय. देवेंद्र फडणवीस पुरेपूर प्रयत्न करतायत. लोकसभा निवडणुकीत जे घडलं, जो पराभव झाला, तो पराभव पूर्णपणे मागे टाकून यावेळी विजयीच व्हायचं हे भाजपनं ठरवलं आहे. आणि त्यासाठी भाजप आता एक प्रयत्न करत आहे. अर्थसंकल्प जाहीर झाला, अर्थसंकल्पामधल्या योजना आणि घोषणा बघितल्या तरी लक्षात येईल की अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांना कितपत यश येत आहे माहीत नाही, पण आत्ताच्या विधान परिषदेचे 5 उमेदवारांची नावं पाहिल्यानंतर मात्र मला जर असं वाटलं की भाजपची दिशा नक्की बरोबर आहे का, याचा विचार भाजपनंच एकदा पुन्हा करायला पाहिजे. एनिवे काय होईल ते आपण बघूया. आपण बघत राहू, बोलत राहू. तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. बाकी बोलूया, भेटूया.